सृष्टीचा नियम जिथे अस्तित्वात येतो, काळ जिथे शांत होतो आणि ज्ञानाचा प्रवाह जिथे अखंड वाहत असतो, अशा पुण्यभूमीवर आजोबा आणि नातू आले होते. अनादी काळापासून उभा असलेला एक भव्य वटवृक्ष, ज्याच्या प्रत्येक पारंब्यामध्ये सृष्टीचे तेज दडलेले आहे. अशा शांत वातावरणात आजोबा आणि नातू बसले होते. बाळा, आपण आज गुरु तत्वाच्या सर्वात मोठ्या स्तंभाजवळ बसलो आहोत. इथे जे महान गुरु वास करतात, त्यांच्या पुढे जगातील सगळे प्रश्न लहान आहेत. नातवाने आजूबाजूला पाहिले. वातावरणात एक गहन गूढता होती. त्याला त्या महान गुरूंच्या नावाचा आणि स्वरूपाचा थांग पत्ता लागत नव्हता. आजोबा, ते महान गुरु नेमके कोण आहेत? त्यांचं स्वरूप कसे होते? आणि एवढ्या मोठ्या शक्तीला आपण ओळखायचे कसे? सांगा ना आजोबा. नातवाला खूप साऱ्या प्रश्नांनी भेडसावून टाकलं. आजोबांनी नातवाला जवळ घेऊन गोष्ट सांगायला सुरुवात केली. बाळा, त्यांचे स्वरूप हे केवळ एका नावात होणारे नाही. ते म्हणजे ज्ञान आणि अनंत शक्तीचा संगम. ही गोष्ट आहे त्या महान गुरूंची, जे गुरूंचेही गुरु होते. आज मी तुला त्या महान गुरूंचे स्वरूप दाखवितो. त्यांचे दर्शन म्हणजे ब्रह्मांडाचे रहस्य अनुभवणे. बाळा, ते महान गुरु म्हणजे सृष्टीचे निर्मिती ज्यांनी केली, ते ब्रह्मा. ते महान गुरु म्हणजे जगाचे पालन आणि संतुलन करणारे विष्णू. आणि ते महान गुरु म्हणजे अज्ञानाचा संहार करणारे महेश, म्हणजे साक्षात शिवशंकर. आणि मग बाळा, हे तिन्ही तेज एकाच ठिकाणी येतात. आणि तेच आपले श्री गुरुदेव दत्त. यांनाच गुरूंचे गुरु म्हणतात. ब्रह्म विष्णू महेश यांचा एकत्रित अवतार. त्यांच्या भोवती उभे असणारे श्वान म्हणजे चार वेद, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि त्यांच्या शेजारी उभी असलेली ती शांत शुभ्र गाय म्हणजे मायेचे आणि पृथ्वीचे प्रतीक आहे. त्यांच्या हातात असलेली भिक्षेची झोळी आपल्याला त्याग शिकवतो, तर कमंडलू शिकवतो शुद्धता. श्री गुरुदेव दत्त यांचे भव्य दर्शन आणि त्यांचे नाव प्रकट झाल्यानंतर नातूच्या मनात ज्ञान आणि भक्तीची शांती निर्माण झाली. आजोबा, श्री गुरुदेव दत्त हे तर अविश्वसनीय आहे. त्यांचे नाव आणि रूप दोन्ही ज्ञान स्वरूप आहे. आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरे ह्याच गुरुतत्वातून मिळतील. आजोबांनी वटवृक्षाच्या मुळाशी असलेली पवित्र माती नातवाच्या कपाळाला लावली. अगदी बरोबर बाळा. आता आपण गुरूंच्या मार्गावर, त्यांचा नामस्मरणावर चालण्यास तयार आहोत. ज्ञानाचा हा प्रवास सुरू झाला बाळा. दत्तगुरु आपल्याला शिकवतात की प्रत्येक गोष्टीत गुरु पहा आणि त्यातून ज्ञान मिळवा, कारण गुरुतत्व हे सर्वत्र आणि सगळ्या जीवांमध्ये आहे. अशा रीतीने नातवाला श्री गुरुदेव दत्त यांच्या त्रिमूर्ती स्वरूपाची आणि गुरुतत्वाची ओळख आजोबांनी करून दिली. कोकणातील त्या पवित्र वटवृक्षाच्या साक्षीने मावळतीचा तेजस्वी सूर्य जणू त्यांना आशीर्वाद देऊन त्याची वाट ठरू लागला. आजोबा आणि नातू ज्ञानाची शांती घेऊन त्यांच्या घरी परतले. तुम्हाला गुरुतत्वाच्या दर्शनाची ही पहिली कथा कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेचे हे ज्ञान लहान मुलांपर्यंत आणि प्रत्येक जिज्ञासू मनापर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. उद्याच्या भागासाठी तयार रहा. भेटू उद्या पुढील गुरुलीलेमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणात लीन व्हा आणि ज्ञानाच्या मार्गावर चालत रहा.